अकोल्याचं तापमान याने उच्चांक गाठलेला आहे आणि जगामध्ये अकोल्याचं नाव आलेलं आहे। पण याच तापमानाचा आता फटका कुठेतरी एमएससीबीच्या या फिडरला बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ते एमएससीबीच्या ट्रान्सफॉर्मरना याच्यात ऑइल जे आहे ते ऑइल गरम होऊन त्याच्यात काही बिघाड होऊ नये यासाठी त्यांनी कूलर लावलेला। आपण पाहू शकता की याच सब डिव्हिजनच्या या इथे या ट्रान्सफॉर्मर समोर कूलर लावण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे ऑइल आहे ते ऑइल जे आहेत ते थंड म्हणजे ते ट्रान्सफॉर्मर थंड करण्यासाठी ऑइलचा वापर करण्यात येतो, पण ते ऑइल गरम होऊन ट्रान्सफॉर्मरवर काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी त्यांनी कूलर लावलेले आहेत। आपण पाहू शकता की या ट्रान्सफॉर्मर कूलर लावलेले आहेत। कर्मचारी सकाळपासून या ठिकाणी त्यांनी सगळं पाणी भरताना किंवा देखरेख करताना या ठिकाणी दिसून येत आहेत कूलरमध्ये। कारण काय तर ट्रान्सफॉर्मर जे आहे ते ट्रान्सफॉर्मर सगळीकडे वीज पुरवण्याचं काम या ठिकाणी करतात, पण याच याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या ठिकाणी कूलर लावले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी इथले एक अधिकारी आहेत। दादा मला सांगाल की तुम्ही जे हे लावले आहेत ट्रान्सफॉर्मर हे नेमके कसरे लाव आपले जे कूलर कसरे लावले नेमकं काय सांगाल? या ट्रान्सफॉर्मर मध्ये जे ऑइल असते ते लोड वाढल्यामुळे गरम होते आणि बाहेरचं तापमान खूप सध्या वाढलेलं आहे आणि ते थंड करण्यासाठी आपण कूलरचा वापर करत आहे, जेणेकरून त्यातला ऑइल थंड राहील आणि आपलं तापमान मेंटेन राहील आणि पॉवर सप्लाय व्यवस्थित देऊ शकतो आपण। पण हे जे कूलर हे कुठे कुठे लावण्यात आलेले असतात? हे अकोला शहर विभागामध्ये जेवढे पण सबस्टेशन आहे ते सर्व सबस्टेशनला कूलर प्रोव्हाइड केलेले आहेत। हे होते या ठिकाणी विभागात त्यांनी सांगितलं की बहुत जे ऑइल जे आहे ऑइल गरम झालं नाही पाहिजे, ते थंड राहण्यासाठी या ठिकाणी कूलर लावण्यात आलेले असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे शहरातल्या जे जे सबस्टेशन आहे त्या ठिकाणी कूलर लावण्यात आले जेणेकरून नागरिकांना 24 तास वीज मिळावी आणि ट्रान्सफॉर्मर काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी कूलर लावण्यात आलेले आहेत। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।